नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसन पीठ घालून मसाला भेंडी। एकदम सोप्या पद्धतीने झटपट खायला खूप छान लागते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा इथे मी कोवळी अशी भेंडी घेतलेली आहे। भेंडी अगोदर आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीवरती काढून घेतलेली आहे। याच्यामधलं संपूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे। भेंडी व्यवस्थित अशी कोरडी झालेली आहे। कोरडी झाली की भेंडी अजिबात चिकट होत नाही। तर भेंडी आपण आता कट करायला घेऊया। तर भेंडी अशा पद्धतीने आपल्याला पुढचा आणि मागचा भाग कट करून घ्यायचा आणि भेंडीचे 2 भाग करून घ्यायचे। भेंडीचे 2 भाग केले की पुन्हा आपण याचे 2 भाग करून घेतलेले आहे। भेंडीचे 4 भागामध्ये आपण इथे करून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला भेंडी 4 भागामध्ये कट करून घ्यायची। भेंडी जर छोटी असती तर 2 भागामध्ये कट केली तरी देखील चालेल। तर अशा पद्धतीने आपण भेंडी आता संपूर्ण इथे कट करून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने आपण बेसन पीठ घालून मसाला भेंडी बनवणार आहोत। तर सर्व भेंडी आपण या पद्धतीने 4 भागामध्ये कट करून घेतलेली आहे। एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली। आता आपण याच्यावरती काही मसाले घालून घेऊया। तर बघा आपण आता याच्यावरती टाकून घेऊया लाल तिखट। तर 2 चमचे इथे मी लाल तिखट टाकून घेणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 चमचे तिखट घातले, जास्त तिखट नाही। याच्यामध्ये आपण आता पाव चमचा हळद पावडर टाकून घेऊया। 1 चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे। 1 चमचा आपण याच्यामध्ये जिरा पावडर घालून घेऊया आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये चाट मसाला घेतलेला आहे। चाट मसाला टाकल्यानंतर हा मसाला खूप छान असा टेस्टी लागतो। भेंडीला खूप छान अशी टेस्ट येते। 1 चमचा इथे मी धना पावडर घेतलेला आहे। धना पावडर घालून घेऊया। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा भरून रोजच्या भाजीचा मसाला घेतलेला आहे तो टाकून घेऊया आणि आता चवीनुसार याच्यावरती मीठ घालून घेणार आहोत। तर याच्यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे। आता हे एकत्र करून घेऊया। अगदी कमी मसाल्यामध्ये चमचमीत असा हा भेंडीचा मसाला तयार होतो। एकदम सोप्या पद्धतीने झटपट। आपण रोज जर सुकी भेंडी 30 पद्धत जर करीत असाल तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण हा मसाला इथे बनवणार आहोत। आता याच्यावरती आपण भेंडीला मसाला व्यवस्थित चोळावा म्हणून 2 चमचे तेल घालून घेतलेला आहे। तेल घालून घेतल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित असा हा मसाला भेंडीवरती चोळून घेऊया। तर बघा या पद्धतीने इथे मी हाताने व्यवस्थित असा भेंडीवरती हा मसाला चोळून घेतलेला आहे। तेल टाकल्यामुळे हा मसाला व्यवस्थित असा भेंडीवरती चिकटले जातो। 10 मिनिटांसाठी आपण ही भेंडी अशी साईडला ठेवूया। तोपर्यंत इथे मी 4 चमचे बेसन पीठ घेतलेला आहे। कढईमध्ये आपण आता हे बेसन पीठ भाजून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला हे बेसन पीठ खमंग असं भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने बेसन पीठ जर भाजून घेतलं तर याचा कच्चापणा जो आहे तो निघून जातो आणि मसाल्यामध्ये खूप छान अशी याची चव लागते। तर बघा अशा पद्धतीने कमी गॅसवरती मी बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे। एक ताटामध्ये काढून घेऊया। जास्त लालसर न करता अशा पद्धतीने आपण हलकसं खमंग करून घेतलेलं आहे। पुन्हा कढईमध्ये आपण 1 चमचा भरून तेल टाकून घेतले। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी छानपैकी तडतडली की 1 चमचा आपण याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण 2 चिमूट हिंग घालून घेऊया। हिंग घालून घेतल्यानंतर इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे ती एकत्र करून घेऊया। एकत्र करून झालं की लगेच आपण भेंडी याच्यामध्ये घालून घेणार आहोत। संपूर्ण भेंडी इथे मी तेलामध्ये काढून घेतलेली आहे। एकत्र करून घेऊया। तर बघू शकता मसाला मस्त असा याच्यावरती कोट झालेला आहे। आपण एकत्र करून घेतल्यानंतर ही भेंडी 10 मिनिटांसाठी अशीच ठेवली होती। जास्त वेळ जर नसला तर अगदी 5-6 मिनिटं ठेवली तरी देखील चालेल, कारण की मसाला याच्यावरती खूप छान असा कोट होतो। आता याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅस करायचा आणि भेंडी छानपैकी आपल्याला इथे शिजवून घ्यायची। तर जवळपास इथे 5-6 मिनिटं झालेले आहेत। गॅस अगदी मी मिडियम ठेवला होता। अधूनमधून 2-3 वेळेस ही भेंडी मी एकत्र करून घेतली होती, म्हणजे मसाला जो आहे तो कढईला चिपकणार नाही आणि मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता। भेंडी देखील आपली छान मस्तपैकी अशी इथे मऊसूत झालेली आहे, शिजलेली आहे आणि मसाला देखील खूप छान असा भेंडीवरती चिकटलेला आहे। एकत्र करून घेऊया आणि आता आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ याच्यावरती घालून घेऊया। तर बेसन पीठ सगळं सोबत न घालता आपण याच्यावरती थोडं थोडं बेसन पीठ घालून घेऊया। अगोदर 2 चमचे याच्यावरती मी बेसन पीठ घालून घेतलंय, एकत्र करून घेऊया आणि नंतर 2 चमचे आपण पुन्हा घालूया। तर बेसन पीठ घालून घेतल्यानंतर आपण बघा व्यवस्थित असे एकत्र करून घेतलंय। पुन्हा याच्यावरती मी 2 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहे। व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे आणि मस्त अशी भेंडीचा मसाला आपला तुम्ही बघू शकता। मस्त भेंडीचा मसाला इथे तयार झालेला आहे। आता बेसन पीठ घालून घेतल्यानंतर आपण 2-2.5 मिनिटांसाठी पुन्हा हे व्यवस्थित असं परतवून घेऊया। अशा पद्धतीने मसाला भेंडी बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि खूप छान असा याचा मसाला तयार होतो अशा पद्धतीने जर बनवला तर। 2-3 मिनिटं आपण हे एकत्र करून घेऊया।
एकत्र करून झाले. मसाला आपला छानपैकी इथे झालेला आहे. याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि मस्त आपली बेसन घालून मसाला भेंडी इथे तयार झालेली आहे. अशा पद्धतीने भेंडी नक्की बनवून बघा, खायला खूपच छान लागते. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा डाळ भात जर बनवला तर तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीची मसाला भेंडी बनवू शकता. तर गॅस आता बंद केलेला आहे. आपण भेंडी एक ताटामध्ये काढून घेऊया. तर बघा, झटपट अशी आपली इथं बेसन घालून मसाला भेंडी तयार झालेली आहे. अगदी चमचमीत झालेली आहे आणि दिसते सुद्धा खूप छान असा. याच्यावरती मसाला देखील कोट झालेला आहे. अशा पद्धतीने बेसन घालून मसाला भेंडी नक्की बनवून बघा, खायला खूप छान लागते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.